चला मित्रांनो, थोडी घाई करा, 1:15 वाजले. सामन्याला सुरुवात करा. महाअंतिम सामन्याला सुरुवात होते. चॅलेंजर्स कडून ओपनिंग जोडी उतरली आहे मैदानात. सुरुवात चांगली झाली आहे. पंच 1-2-2. रजनीश टाकतोय पहिली ओव्हर आणि या चेंडूवरती मात्र पुन्हा डिक्लेअर्ड रिजन मध्ये धाव येते. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 4 धावा. 3 बॉल 4 रन्स. हो 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 हो, चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र बीट झाला बॅट्समन. नक्की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ते थोडासा मिस टायमिंग, मिस झाला चेंडू. पुढचा चेंडू रजनीशचा, चांगल्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या रिजन मध्ये खेळून काढलाय. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली आहे 5 चेंडू 5 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. यावेळेस मात्र मोठा फटका मारलाय. चांगला फटका होता कव्हर्सच्या रिजन मध्ये. बॅटवर चांगला घेतला बॉल, कॉन्टॅक्ट केला बॉलला, पाठवला घोषित क्षेत्रात. पहिली ओव्हर संपली आहे. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड. नौपाडा प्रीमियर लीग 2025 1:20 झाले आहेत, परंतु अजूनही परंतु अजूनही
क्रिकेटचा रंग उतरलेला नाहीये. सामना सुरू आहे. नक्कीच दोन्ही मातब्बर संघ चॅलेंजर्स आणि सोल्जर्स आपण पाहत होतो. दोन्ही संघांनी लीग स्टेजमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करून आता महाअंतिम सोहळा म्हणजेच फायनलची ही मॅच गाठली आहे. पाहूयात या दोन संघांपैकी चॅम्पियन कोण ठरतोय. मोठा फटका मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, पण यावेळेस नीटसा बॅटवर आला नव्हता हा चेंडू. उद्धव जर का आपण पाहिलं तर आतापर्यंत सगळ्या सामन्यांमध्ये सलामी जोडी म्हणून चॅलेंजरकडून खेळत होता. यावेळेस अतिरिक्त धाव, अवांतर धावे सोबत एक धाव जोडली जाते. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. बघा महत्वाचं असतं अतिरिक्त धावा रोखणं, कारण बॅट्समनला मेहनत करू द्या. बॅट्समनच्या बॅटवर चांगले बॉल टाका, त्यांना मेहनत करू द्या, त्यांना शॉट्स खेळायला प्रवृत्त करा. पण अतिरिक्त धाव जेव्हा येते तेव्हा मात्र इथे कॉन्फिडन्स थोडासा डाऊन होतो नक्कीच बॉलरचा. पुढचा चेंडू चांगला खेळून काढलेला, यावेळेस मात्र एक धावेसाठी जातोय घोषित क्षेत्रात. गौरव दुसरी ओव्हर प्रगतीपथावर. इथे मात्र कॅच होता राहिला, रनआउट पण होता राहिला. पूर्ण अटेम्प्ट केला होता, पूर्ण बॉलवर गेला होता नक्कीच इथे गौरव. धावसंख्येवरती, धावफलकावरती एकदा नजर टाकूयात. 11 धावा आलेल्या आहेत बोर्डवर. पुढचा चेंडू गौरवचा, यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जात होता नक्कीच कीपरकडे, परंतु इथे कीपरकडून थोडीशी मिसफील्ड, कॅच सुटला. स्टंपिंगची कदाचित ते अपील नक्कीच करत होते, परंतु पंचांचा इथे इशारा आणि पंचांचा निर्णय अंतिम. शेवटचे दोन चेंडू. यावेळेस इनसाइड आउट शॉट, घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. एक धाव निश्चित मिळते. पुढचा चेंडू गौरवचा, यावेळेस मात्र मिसकनेक्ट, नीटचा आला नाही बॅटवर. बॉल सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्या कारणामुळे निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 12 धावा. 2 बॉल 12 रन्स, 2 ओव्हर्स 12 रन्स. दरम्यान मैदानात नक्की काय घडलंय हे आपण एकदा जाणून घेऊयात, कारण बॅट्समन पवेलियनमध्ये रिटर्न होतोय. नक्कीच पंचांचा इथे इशारा आला. नक्कीच उद्धवने इथे
स्वतःचं बलिदान दिलंय, स्टंप्ड आउट झालेत आणि प्रामाणिकपणे मात्र पुन्हा पवेलियनमध्ये परत आलेत. संजय संजय आलेला आहे आता बॅटिंग क्रीजवर. मोठा फटका जातोय का थेट ग्राउंडच्या बाहेर? नाही, झाडाला लागून पुन्हा मैदानात चेंडू परत आणि याचबरोबर रनआउट. खरं तर धावायची गरज नव्हती, एक धाव पूर्ण झालेली, पण नक्कीच ट्राय करत होते 2 धावांसाठी आणि या लालच्यामध्ये दुसरी सुद्धा विकेट. धावसंख्या आहे 13 रनांवरती. बॅटिंगला आता येतोय बॅटिंग क्रीजवर प्रसाद. चॅलेंजर संघाकडे अतिशय चांगली आणि डीप अशी बॅटिंग लाईनअप आहे. नक्कीच 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत, परंतु अजूनही कमबॅक करण्याची पूर्ण संधी आहे. 13 धावा आतापर्यंत स्कोअरबोर्डवर आलेल्या आहेत. 5 षटकांचा सामना आहे. 3रं षटक इथे प्रगतीपथावर आहे. यानंतर आणखी 2 षटकं देखील असणार आहेत, परंतु नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे की आता मात्र रणनीती काय असेल. चांगले शॉट्स खेळणं इथे महत्त्वाचं ठरतंय. नक्की चॅलेंजर संघाला यावेळेस चांगल्या टप्प्याचा चेंडू खेळून काढला ऑफ साईड रिजनच्या दिशेने. 1 धाव नक्कीच पूर्ण होते, धावून पूर्ण केली आहे यावेळेस. धावसंख्या पुढे सरसावते 14 धावांवरती. पुढचा चेंडू, वेगात परिवर्तन, परंतु दिशा नाही. अतिरिक्त धाव, एक्स्ट्राज. यावेळेस मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. ब्युटिफुल, इम्पॅक्टफुल, सक्सेसफुल शॉट, परंतु मैदानाच्या नियमांप्रमाणे घोषित क्षेत्रात फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. नक्कीच आपण सकाळपासून जर पाहत असाल तर या सामन्यामध्ये ऑफ साईड रिजनमध्ये अतिशय उत्कृष्ट शॉट्स आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर लेग साईड रिजनमध्ये सुद्धा देखील आखूड टप्प्याचे चेंडू चांगले अंगावर घेऊन सगळे बॅट्समन मोठे फटके मारतात नक्कीच, परंतु मैदानाचा नियम, मैदानाचे रेग्युलेशन असल्या कारणामुळे घोषित क्षेत्रात 2 धावा मिळतात. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट, कव्हर्सच्या वरून खेळलेला आहे हा चेंडू. महत्त्वाचा ठरणार आहे. क्या बात है, क्या बात है. थेट ब्लॉक होलमध्ये यावेळेस चेंडू. प्रशंसा होईल. सगळे खेळाडू नक्कीच या बॉलवर टाळ्या वाजतात, कारण अत्यंत अचूक नेम धरून टाकल्यासारखा हा चेंडू होता. थेट ब्लॉक होलमध्ये उत्कृष्टरित्या खेळून देखील काढला. कोणतीही चूक नाही, कोणती रिस्क नाही घेतली. यावेळेस मात्र अतिरिक्त धावेसाठी हा जातोय चेंडू. बघा, या आधीच्या चेंडूवरती चांगला चेंडू फेकला होता, निर्धाव चेंडू होता, मात्र त्याचा पुढचा चेंडू अतिरिक्त धावेसाठी फेकला. इथे मात्र थोडंसं स्वतःच्या वेगावर, स्वतःच्या लाईन आणि लेंथवरती कंट्रोल करणं इम्पॉर्टंट आहे, कारण चांगले चेंडू फेकल्यानंतर जर पुढचा चेंडू तुम्ही वाईड फेकत असाल तर मात्र हा गुन्हा आहे. पुढचा चेंडू यावेळेस घोषित क्षेत्रात जातोय 2 धाव्यांसाठी. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 21 धावा, 2 विकेट्स. शेवटचे 2 षटकं बाकी. 4थं षटक असणार आहे, महत्त्वाचं षटक असणार आहे.
अजूनही चौथ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेण्याची संधी उपलब्ध आहे बॅट्समनकडे, परंतु कदाचित ते शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबतील आणि नक्कीच शेवटचं ओव्हर हे कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक असेल. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आता आलेला आहे गौरव. या आधीची ओव्हर टाकताना मात्र थोडीशी खराब ओव्हर पडली, अतिरिक्त धावा जास्त गेल्या त्याच्याकडून, परंतु आता मात्र चांगल्यारीत्या रोखून ठेवलंय. 18 चेंडूमध्ये फक्त 21 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 महत्त्वाच्या विकेट देखील त्यांनी इथे पटकावल्यात. पाहूयात तिसरं षटक हाताळतोय गौरव. यावेळेस मात्र मोठा फटका, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडू नक्की येतोय, परंतु अगदी बाउंड्रीच्या लाईनच्या जवळ अतिशय उत्कृष्ट झेल असा टिपलेला आहे. फिल्डरने घेतला इथे झेल आणि बॅट्समन मात्र झाला इथे फेल. कनेक्शन खूप इम्पॉर्टंट होतं या शॉटवरती. मिडल होणं इम्पॉर्टंट होतं, त्याचबरोबर प्रिसिजन आणि पॉवर. कारण मित्रांनो हलका चेंडू आहे, या चेंडूवरती जास्त वजन नसल्या कारणाने हवेत हा चेंडू मात्र आकाशात गेल्यानंतर थोडासा थांबतो आणि सरळ खाली येतो. एलिव्हेशनपेक्षा फ्लॅट मारणं जास्त महत्त्वाचं आहे हलक्या बॉलवरती, हलक्या चेंडूवरती. नवीन बॅट्समन आलेला आहे क्रीजवरती गणेश. गौरवला मात्र पहिल्या चेंडूवरती ते सफलता प्राप्त झाली आहे. पुढचा चेंडू खेळून काढलाय पुन्हा एकदा ऑफ साईड रिजनमध्ये. डिक्लेअर्ड झोनमध्ये नक्कीच जाईल चेंडू. 1 धावेसाठी घोषित, पंचांचा इशारा. अंतिम सामना सुरू आहे ठाणे शहराच्या हृदयात नौपाड्यामध्ये आणि नौपाड्यातल्या भगवती मैदानामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुसाइड, बलिदान. बॅटची कडा घेऊन चेंडू थेट फिल्डरच्या हातात, झेलबाद. खराब शॉट सिलेक्शन यावेळेस मात्र. नक्कीच हा चेंडू कदाचित ऑफ साईड रिजनला थोडासा लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु गौरवच्या वेगापुढे मात्र उत्तर देता आलं नाही. धावफलक फक्त 1 धावाने पुढे सरसावलाय 22 धावांवरती. गौरवची मात्र आतापर्यंत इकॉनॉमिकल ओव्हर. पहिल्याच बॉलवर विकेट, दुसरा चेंडू 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा 1 विकेट. तीन चेंडू शेष या षटकातले. यावेळेस मस्त फटका, चांगला फटका यावेळेस. नक्कीच हा शॉट बघून आपल्या सर्वांना युवराज सिंगची आठवण झाली असेल, कारण चांगला घेतला हा बॉल, फुलटॉसला कन्वर्ट केला आणि लेग साईड रिजनमध्ये चांगला खेचला, परंतु फक्त आणि फक्त 2 धावा इथे, माफ करा 1 धावा इथे घोषित होईल. पुन्हा एकदा अक्रॉस खेळण्याचा इथे प्रयत्न, 1 धाव पूर्ण होते. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, वेगाला थोडा इथे आवेग दिला, थोडा लेंथ मात्र चांगली होती. थेट ब्लॉक होल टप्प्याचा चेंडू खेळून काढला. यावेळेस एक धाव येते, षटक संपतंय. 4 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 25.
नक्कीच जर आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकत असाल तर आत्तापर्यंत या सामन्यामध्ये साहिल याने अतिशय चांगली खेळी करत आपल्या संघासाठी महत्त्वाचे रन्स स्कोर केलेत आणि त्याचप्रमाणे मोस्ट विकेट्स स्टॅटिस्टिक्स आपण पाहिलं तर गौरव याला आत्तापर्यंत सगळ्यात जास्त विकेट्स नक्कीच मिळाले आहेत. पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. लास्ट ओव्हर 5वा षटक घेऊन येतोय नंदू. नंदूने यावेळेस मात्र चेंडूवर बोटं फिरवली, थोडासा ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच मैदानात काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असलेला बॅट्समन रन घेण्याच्या इथे मानसिकतेत होता, इच्छा दर्शवली होती, परंतु नक्कीच पायाला बहुतेक काहीतरी लागलं आहे, काहीतरी इजा झाली आहे, त्यामुळे थोडासा इथे धावण्यास त्याला इथे त्रास होतोय हे आपण पाहू शकतो. चांगला फटका यावेळेस ऑफसाइड रिजनमध्ये. 2 धावा निश्चित, 2 धावा घोषित, 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरसावते 28. 4 बॉल्स टू गो. यावेळेस मात्र हा चेंडू फेकला थेट ठाण्याच्या तलावामध्ये. फ्रीडचा चेंडू असणार आहे पुढचा. नो बॉल पंचांचा इशारा, हातातून सुटला. थेट हातात गेला असता हा चेंडू, नक्कीच कॅच झाला असता. परंतु फ्रीडचा चेंडू असल्या कारणाने या चेंडूवरती मिळेल फक्त 1 धाव. उचलून मारलाय, क्या झेल होतोय का? वाह, अतिशय सुंदर झेल टिपलाय, क्या बात है. This has to be the most unique and most difficult catch of the tournament. अतिशय सुंदररित्या टिपला, शेवटपर्यंत बॉलवर नजर खेळून ठेवली आणि अगदी शेवटच्या क्षणाला हा झेल टिपलाय. आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरी. धाव फलकावर 30 धावा. नवीन बॅट्समन येतोय क्रीजवर, ओमकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग स्पिन आणि 1 धाव निश्चित, 1 धाव पूर्ण. धाव फलकावर 31 धावा. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो. हियर इट कम्स. अतिरिक्त धाव, पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. बॅट्समनला थोडी मेहनत करू द्या, एक्स्ट्रा देऊ नका. धाव फलकावर 32 धावा आहेत. फायनलचा सामना आहे आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. सुसाइड बाय बॉलर.
चांगली इकॉनॉमिकल ओव्हर टाकली होती आत्तापर्यंत. एक्स्ट्रा नक्की आला होता नो बॉलच्या स्वरूपात, परंतु मात्र शेवटचे 2 चेंडू हे एक्स्ट्राजमध्ये जात आहेत. यावेळेस मात्र खेळून काढला ऑफ साईड रिजनमध्ये, घोषित क्षेत्रात जातोय. 2 धावा येत आहेत. फायनलचा सामना सुरू आहे नौपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 8 मध्ये. तर मॅच समरी अशी आहे, 5 षटकांची पहिली इनिंग संपली आहे. 36 धावा आलेल्या आहेत बोर्डवरती, 6 विकेट्स पण गेलेले आहेत. मात्र आता सोल्जर्सना जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. नक्कीच उत्साहपूर्ण, रोमांचपूर्ण असा हा फायनलचा सामना रंगतोय भगवती शाळेच्या मैदानात, ठाण्याच्या हृदयात, नौपाडामध्ये. सुरू आहे नौपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 8. पाहूया या पर्वाचा चॅम्पियन कोण ठरतोय. सोल्जर्स विरुद्ध चॅलेंजर्स. चला दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात होते. 36 runs to win from 30 balls. Here we go, the first ball of second innings. This time the ball is on a fuller length. It was hit quite fairly and the ball is gone to the declared zone for just 1 run. Soldiers definitely need to score big runs here
because they are chasing a good total of 36 runs, whereas challengers will be challenging them. Yes, so I was saying that challengers will be challenging them with good deliveries because they will be trying to defend this total of 36 runs. Meanwhile, let's get back to the ground. What's happening currently? The pace might have slowed down of this match, but definitely we are waiting for something big to happen. Now on strike is Gaurav. This time a good shot played over covers. Ball goes into the declared zone for 2 runs. It was a absolutely phenomenal shot to watch. If it would have been an open ground, then definitely the ball would have reached the boundary region. But this time, due to ground rules and regulations, it has gone just for 2 runs. The next ball, here it comes. This time, no run on this ball. We could definitely see there was a little bit of less bounce, is because at the last moment, at the very last moment, the bowler tried to take the pace of the ball. Moving back to the match, here it goes, the next ball. This time it's a fuller length ball, played it very cleverly. No run on this ball again. So far so good, 3 runs on board, but now they will have to go for big hits and see what exactly can they do. This time the ball is high in ground, high in sky, but finally the fielder catches it on the boundary rope. Clearly it was a sure shot catch, and Gaurav will have to come back to the pavilion. वळत पुन्हा एकदा मॅचकडे. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आले. एक ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे. एक ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 4 धावा. वळत पुन्हा एकदा मॅचकडे. बॉलिंग मार्कवर आहे उद्धव. घेऊन येतोय दुसरं षटक, महत्वाचं षटक. एक धाव पूर्ण, धावून पूर्ण केली यावेळेस.
धावचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चांगला शॉट, चांगला फटका घोषित क्षेत्रात कव्हर्स रिजन मध्ये 1 धावेसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून मारला हा फटका घोषित क्षेत्रात जातोय 1 धावेसाठी. दरम्यान पुढचा चेंडू. 7 धावा आतापर्यंत. वाह, क्या बात है. चांगला कॅच, स्ट्रेट इनटू द हँड्स. चांगला फटका होता नक्कीच, परंतु तिथे फिल्डर मध्ये उभा होता आणि अगदी फिल्डरच्या झोळीत जाऊन पडला हा चेंडू. विकेट जाते इथे, विकेटचं होतंय पतन. पुढचा चेंडू प्रगतीपथावर. थेट ब्लॉक होल मध्ये. LBW ची मोठी अपील. पुढचा चेंडू. मोठा फटका जातोय का ग्राउंडच्या बाहेर. चांगला झेल. यावेळेस मात्र एलिव्हेशन जास्त मिळालं नव्हतं या चेंडूवरती. मिसहिट झाला होता कदाचित आणि थेट जाऊन फिल्डरच्या झोळीत. पुन्हा एक झेलबाद. परत विकेट. लास्ट बॉल टू गो. लास्ट बॉल टू गो. लास्ट बॉल टू गो. 7 हुआ 7. एक और 4 था, 2 सिंगल आया, एक और वाइड आया बस. नाही ना, एक और 4 होता, 2 सिंगल रणजुरी मारले. 4. 2 बॉल 2 सिंगल. एक विकेट गेली. वाइड आला. एक वाइड आला. 1 टू गो. 5 बॉल. वाइड नंतर पण एक सिंगल आला. समीकरण 1929. 18 ना.
पुन्हा एकदा मोठा फटका. पंचांचा इशारा महत्वाचा ठरणार आहे. पंच इथे सांगतायत नक्कीच हा चेंडू थोडा डीप होत होता खालच्या बाजूला, परंतु घोषित क्षेत्रात किती धावा येत आहेत पंचांचा इथे इशारा नक्कीच येतोय. 2 धावा इथे निश्चित केल्या जातील. 11-11. पुढचा चेंडू यावेळेस मात्र थोडासा डीप होतोय. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. थेट इथे फिल्डरच्या हातात मात्र सुसाइडल शॉट. विकेटचं होत आहे पतन. बॅट्समन फिरतोय माघारी पवेलियनमध्ये. पंच 1 मिनिट थांबायचंय. पंच 1 मिनिट थांबायचंय.
पंच. हॅलो पंच. सुरू करायची मॅच. 13 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 13-21. घोषित क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू जातोय. घोषित क्षेत्रात 1 धाव निश्चित. समीकरण बदलले. 20 धावांची आवश्यकता आता जिंकण्यासाठी. 12 चेंडू 20 धावा. 2 ओव्हरमध्ये 20. चला चॅलेंजर्स थोडं लवकर करायचंय. 12 चेंडू 20 धावा. बारा चेंडू 20 धावा. समीकरण. चौथं षटक हाताळतोय आता आदित्य. पहिलाच चेंडू अवांतर धाव. एक्स्ट्राज मध्ये जोडले जातील. नक्कीच इथे प्रेशर थोडासा क्रिएट झालेला दिसतोय आपल्याला बॅटिंग टीमवरती. मात्र बॉलर का इथे प्रेशर घेतोय हा नक्कीच एक प्रश्न पडलाय. कारण जिंकण्यासाठी मात्र आता हवे असतील ते म्हणजे 12 चेंडू 19 धावा. यावेळेस पंचांचा इशारा महत्त्वाचा ठरेल. नक्कीच एक्स्ट्रा पुन्हा एकदा दिलाय. 18 आता. 12 चेंडू 18 धावा. अंतर हळूहळू इथे कमी होत आहे. आदित्य थोडंसं नक्कीच प्रेशर घेतोय. घेण्याचं तसं काही कारण नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र घोषित क्षेत्रात नक्कीच जाईल. 1 धाव निश्चित होईल. थोडंसं इथे स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे आदित्यसाठी. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा अवांतर. अतिरिक्त बाउन्स. अतिरिक्त उछाल आणि दिशाहीन चेंडू. धावा आणि चेंडूंमधलं अंतर मात्र आता कमी होत आहे. पुन्हा एकदा अवांतर धाव. सुसाइडल. हे तुम्हाला नाही करायचंय. महत्वाचं षटक टाकताय. महत्वाची ओव्हर टाकताय. मात्र सुरुवात करताच जर तुम्ही 3 एक्स्ट्रा धावा टाकणार असाल तर नक्कीच कुठेतरी तुमच्यावरचा विश्वास इथे नक्कीच डगमगला जातोय.
आता मात्र समीकरण बदलत आहे. 11 चेंडू 15 धावांची आवश्यकता. अंतिम सामना सुरू आहे. आदित्यने थोडंसं प्रेशर घेतलेलं दिसतंय, मात्र प्रेशर समोरच्या टीमवर टाकायचं आहे, समोरच्या बॅट्समॅनवर टाकायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र खेळून काढलाय. घुटना टेक तमाशा देख जातोय चेंडू घोषित क्षेत्रात. धावा मिळतील इथे 2, माफ करा 1. घोषित क्षेत्रात 1 धाव मिळेल. अंतर आता मात्र कमी होत आहे. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता. हे टाकलेले 3 चेंडू अवांतर चेंडू, एक्स्ट्रा रनसाठी फेकलेले चेंडू मात्र महागात पडू शकतात नक्कीच चॅलेंजर संघाला. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा पूर्ण प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळेस मात्र संपर्क झाला नाही. कनेक्शनच्या बाहेर हा चेंडू होता. मोठा फटका मारायचा होता लेग साईडच्या रिजनमध्ये, परंतु आदित्य हळूहळू इथे थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आणखी 2 चेंडू डॉट डिलिव्हरी काढल्यास पुन्हा एकदा चॅलेंजर्सला इथे थोडीशी लीड मिळू शकते. 9 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आदित्य घेऊन येतोय चेंडू. यावेळेस कव्हरच्या रिजनमध्ये मारून खेळलाय आणि 1 धाव निश्चित होते नक्की. घोषित क्षेत्रात जातोय चेंडू, धाव मिळते. आता मात्र 8 चेंडू 13 धावा. 8 गेंदे 13 रनों की आवश्यकता. बॉलिंग मार्क पर है आदित्य, लेके आएंगे अगली गेंद. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न नक्कीच पूर्ण केला गेला होता, परंतु अतिरिक्त धावेसाठी पुन्हा हा चेंडू जातोय. अवांतर धाव येते, एक्स्ट्रा धाव येते. नक्कीच आदित्य मात्र आता इथे कपाळाला हात जोडतायत, कपाळावर हात मारतायत, कारण एक्स्ट्रा जास्त येत आहेत. साधा सोपं सिंपल गणित आहे. सरळ चेंडू फेका स्टंपमध्ये. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू नक्कीच होता का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याचबरोबर पंचांचा इशारा येतोय. आणखी एक अतिरिक्त धाव. याला म्हणतात मिठाई वाटणं. 6 धाव्या अशाच देऊन टाकल्या. अरे बॅट्समॅनला थोडी मेहनत करू द्या, थोडे तरी एफर्ट्स घेऊ द्या. नक्कीच एक प्रचलित म्हण आहे, बॅट्समन विन यू मॅचेस बट बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स. याचंच एक ताजं उदाहरण आपण पाहतोय. थोडंसं इथे खराब परफॉर्मन्समुळे अतिरिक्त धावा जास्त आल्या. आता मात्र कपाळाला हात मारून काही होणार नाहीये, कारण जे घडायचे ते घडून गेलंय. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 7 बॉल्स 10 रन्स टू विन. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने फ्लिक केला. 1 धाव पूर्ण. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 6 बॉल 9. पाहूयात आपल्या संघासाठी विनिंग शॉट दोघांपैकी कोण खेळतंय. सौरव आणि शालू दोन्हीही चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. मात्र आदित्यकडून फार महागातली ओव्हर, फार जास्त रन इथे खर्च केले. बॅट्समनचा इथे मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय.
कमबॅक करतायत. 6 चेंडू 9 धावा. आदित्यने 11 रनांची मोस्ट एक्सपेन्सिव्ह ओव्हर टाकली असं म्हणण्यात इथे वावगं ठरणार नाहीये. आता मात्र 6 चेंडू 9 धावा. 6 पे 9. पाहूयात कोणाच्या नशिबी येते नौपाडा प्रीमियर लीग 2025 ची ही चमकती धमकती ट्रॉफी. कोणाचा इथे होतोय हेरमोड. सगळं घडणार आहे या शेवटच्या षटकात. पहिलाच चेंडू 1 धावेसाठी निश्चित. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू थेट हवेत आणि फिल्डर येतोय चेंडू खाली. मोठा फटका मात्र इथे शेवटच्या षटकात सौरवच इथे विकेट जाते सौरवची. रजनीश मात्र पुढचा बॅट्समन येतोय बॅटिंगसाठी मैदानात. रजनीश नक्कीच आपण पाहिलं असेल तर लीग फॉर्मॅटच्या एका सामन्यात अगदी अटीतटीचा सामना रंगला होता आणि त्या सामन्यामध्ये रजनीश याने मोठा फटका मारत आपल्या संघाला सुपर ओव्हरपर्यंत नेऊन पोहोचवलं होतं. आणि हा सुपर ओव्हरचा सामना मात्र पुढे सोल्जर्सच्या पारड्यात पडला. दरम्यान पाहूयात आता मात्र समीकरण काय असेल. 4 चेंडू 8 धावा. 4 बॉल 8 रन्स टू विन. रजनीश बॅटिंग मार्क वरती. दरम्यान षटक हाताळतोय उद्धव. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मोठा फटका जातोय का थेट. नाही, झाडाला लागून पुन्हा मैदानात आणि फार खराब थ्रो. अतिशय खराब थ्रो. 2 धावा पूर्ण इथे गेल्या. मार्जिन आता कुठेतरी कमी होतंय सोल्जर्स कडे. आता मात्र 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 ज्यासाठी केला होता अट्टहास जिंकण्यासाठी आता हवेत 6 धावा. नक्कीच या क्षणाला फार महत्त्व असणार आहे. या चेंडूला फार महत्त्व असणार आहे कारण 3 चेंडू 6 धावा. मोठा फटका मारला यावेळेस मात्र मिसफील्ड जे आपल्याला चॅलेंजर्स कडून फार जास्त पाहायला मिळत नाही. मात्र यावेळेस प्रेशरची शिट्टी वाजते भाऊ. 1 धाव नक्कीच येते. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सोल्जर्स कडे मात्र ही अजूनही आशा आहे कारण स्ट्राइकवर रजनीश आहे. कमाल करू शकतो हा. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू प्रगतीपथावर घेऊन येतोय उद्धव. यावेळेस मात्र फुल्या टप्प्याचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न परंतु थेट इथे उद्धवच्या हातात जाऊन थांबला हा चेंडू. आता मात्र सर्व काही येऊन थांबले ते म्हणजे या शेवटच्या चेंडूवरती. 1 बॉल 6 धावा म्हणजेच 6 रन्स टू विन.
1 ball 6. It all boils down to this last delivery. Here it comes. Here we go. नौपाडा प्रीमियर लीगचा शेवटचा चेंडू. एक चेंडू 6 धावाची आवश्यकता आणि याचबरोबर चॅलेंजर्सने मात्र इथे सामना जिंकलेला आहे. नक्कीच आदित्याची ओव्हर कुठेतरी महाग ठरली होती, पण सरतेशेवटी उद्धवने इथे मैदान सावरलंय, स्वतःच्या टीमला सावरलंय आणि आपल्या संघासाठी